नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पायी पालखी सोहळ्याचे पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज नगरीत भक्तिमय व उत्साही वातावरणात आगमन झाले आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे माजी आमदार राम सातपुते व सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ संस्कृताई राम सातपुते यांच्या नियोजनात भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष महादेवराव कावळे, तालुका संघटक डॉक्टर निलेश ननवरे, भाजपचे विविध पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी पायी चालत येणाऱ्या भाविक भक्तांच्या पायाला आराम मिळावा, वेदना कमी व्हाव्यात यासाठी चरणसेवा अकलूजमध्ये भगवान महावीर स्तंभाशेजारी भव्य मंडप उभारून भाविकांची सेवा सुरू आहे। चरण सेवा करण्याकरता आलेल्या डॉक्टर व मदतनीस यांना अकलूज शहरातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्य सुरू आहे। चहा, पाणी, नाश्ता आणि जेवण यांची सोय कार्यकर्त्यांनी केली आहे। डॉक्टर व मदतनीस आलेल्या सर्व महिला व पुरुष भाविक भक्तांची मनोभावे सेवा करत आहेत। चरण सेवा तेलाने मालिश करून केल्याने पायी चालून आलेला भाविक आनंदाने पुढच्या प्रवासाला जात आहे। या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक भाविकांमधून व्यक्त केले जात आहे। आज आपण अकलूजमध्ये श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज अकलूज मुक्कामी आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी चरण सेवा सुरू आहे। येणाऱ्या भाविकांच्यासाठी म्हणून अतिशय दमून आलेल्या भाविकांसाठी ही चरण सेवा आहे आणि या ठिकाणी ही जी चरण सेवा उपलब्ध केली त्याविषयी आपण या ठिकाणी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। नमस्ते, आपलं नाव सांगा। मी हे डॉक्टर सागर, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कोल्हापूरतर्फे आम्ही इकडे चरणसेवासाठी येतोय। गेल्या वर्षी पण आपण आलो होतो, ह्या वर्षी पण आपण आलो आहे। दरवर्षी आपण येऊन इथे चरणसेवा करतो। आपल्या भाविकांसाठी सेवा करण्याचा आपला संधी मिळाल्याबद्दल धन्यवाद। साधारण इथं तुमची आता किती डॉक्टरांची टीम आहे? आम्ही आता 45 डॉक्टर आहेत साधारण, आणि दरवर्षी आम्ही ह्यावेळी येतो चरणसेवासाठी, आणि आमचे काही रेसिडेंट्स पण आहे, ते पण बोलणार आहेत। नमस्कार, माझं नाव हर्षदा बेडेकर, मी डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमधली एक विद्यार्थी आहे। आम्ही इकडे दरवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे चरणसेवेसाठी येतो। तर या सेवेमुळे आम्हाला भक्ती तर करताच येते, पण फिजिओथेरपीचे महत्त्व पण आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येतात, त्यासाठी आभार। मला सांगा, हे चरण सेवा केल्यानंतर आणि तुम्ही OPDमध्ये पेशंट पाहता असताना ह्यातला नेमका फरक काय जाणवतो? खरं आम्हाला चरणसेवा इकडे येऊन करण्याबद्दल खूप आनंद वाटतोय, आणि इथली जे लोक आहे, जे सेवक आहे, त्यांनी आमच्यासाठी नाश्ता जेवणाची सोय पण इथे केलेली आहे। महादेव कावळे साहेबांनी आम्हाला इथे सगळ्या सुविधा करून दिलेली आहे, आणि आम्हाला आनंद वाटते इथे चरणसेवा करण्याबद्दल। तिकडनं कोल्हापूरवरनं लांब इकडे येऊन आम्ही चरणसेवा करतो, हे आम्हाला भाग्य वाटतं। आम्हाला आत्ताच ह्यांनी सांगितलं की भाजपचे शहराध्यक्ष महादेव कावळे यांनी सेवा दिल्या, तर त्यांचे खऱ्या अर्थानं सहकारी मित्र तालुका संघटक आहेत डॉक्टर निलेश ननवरे। आपण या उपक्रमाबद्दल काय सांगताय? खरं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक स्वप्न होतं की जे अखंड जे वारकरी पुण्यापासून पंढरपूरपर्यंत जे पायीवारी करत आहेत, तर ज्यावेळेस आपण चालत असतो, मॉर्निंग वॉक करू किंवा संध्याकाळचा वॉक केला तरी माणसांचं पायी दुखतात। तर पुण्यापासून पंढरपूरपर्यंत जे वारकरी पायी चालतात, तर त्यांची सेवा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं हे संकल्पना होती की त्यांच्यासाठी काही चरणसेवा असं नियोजन करता येते का। तर गेल्या वर्षीपासून ह्या चरणसेवेची सुरुवात झालेली आहे, आणि त्या हिशोबाने आज अकलूजच्या या ठिकाणी माळशिरस तालुक्याचे दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आणि महादेव कावळे यांच्या उपस्थितीत आम्ही हे चरणसेवेचं नियोजन आमच्याकडं आहे। आम्ही प्रत्यक्ष सेवा करत नाही, खरं तर सेवा हे डॉक्टर आणि त्यांचे सगळे सहकारी ते करत आहेत। त्याबद्दल ह्या सगळ्यांचं आमच्या अकलूज शहराच्या वतीने मी सगळ्यांचा आभार मानतो, आणि आम्ही थोडासा खरीद वाटा म्हणून आमची त्यांची व्यवस्था केली। खरं तर सरांनी सांगितलं आम्ही चहा, नाश्ता, जेवण हे तर काय आमचं कर्तव्यच आहे। येणाऱ्या अतिथी देवो भव, प्रत्येकाला हे करणं आमच्यासाठी कर्मप्राप्त आहे, आणि ह्यांच्या हातून अजून मोठे ह्यांची सेवा घडो हीच आम्ही यांना शुभेच्छा देतो। आज जे कुठून आला तुम्ही?
पुण्याहून आले. बरं, आता इथं तुम्ही अकलूजमध्ये आलाय हो, आणि ह्या चरण सेवेच्या कक्षामधून आलाय तुम्ही, काय वाटतंय खरं? मला खूप छान वाटतं. पुण्यापासून मी आले, काय खाण्यापिण्याची औषध पाण्याची गैरसोय काही झालेली नाही काय, आणि मला आनंद वाटतो. आता माझं 20 वर्ष चालू आहे वारीला, माझं वय 75 आहे काय. अकलूजमध्ये आले जयकुमार गोरे, भाऊ सातपुते यांच्या चौथ्यांनी आम्ही इथं सेवा घडली, आम्हाला तुम्ही केली. पण मला सांगा, आता इथं तुम्ही खरं पायाचं त्याच्यामुळे मशाज केली, हो, पाय मोकळे झाले का खरं? झाले ना, झाले, आणि आता पुन्हा चालण्याकरता तुम्ही सज्ज झाला. सज्ज झाले. हे अकलूजमध्ये आल्यानंतर ह्या लोकांनी जी कार्यकर्त्यांनी जी सेवा सुरू केली त्याच्यावर तुम्ही समाधान आहे? खूप समाधान आहे. आणि तुम्हाला बोलून नाही दाखवलंय, अकलूज पर्यंतच आम्हाला औषधाची सोय आहे आणि काही चढायची. इथून पण आम्हाला आशा नाही, तसंच कणत कुठं जायचं. ठीक आहे, धन्यवाद. झालं का?